प्रिया, अगं काय झालं? कसला विचार करतेस तू? नाही अगं, सहजच. सोड ना. बरं, मी काय म्हणत होते? मिसेस मुधोळकर, आत येऊ का मी? अरे नयनाताई, या ना, या आत या ना. कशा आहात तुम्ही? मी मजेत. तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. बरेच दिवस झाले आपली भेटच झाली नव्हती ना, म्हणून मुद्दाम वेळ काढून तुम्हाला भेटायला आली. बरं, सत्यजित दादा दिसत नाहीयेत. ते 4-5 दिवसांसाठी पुण्याला गेले. का? काही कामासंदर्भात गेलेत का? हे निशा, ये लवकर. बस इथे शांतपण. मी पाणी आणतो तुला, थांब. हे घे. हे पाणी इथे तुझ्या समोरच ठेवलंय. तुला माहितीये, मी आयुष्यात पहिल्यांदा इतकी कोणाची तरी इतक्या आतुरतेने वाट बघतोय. काय झालं ते पटपट सांग. हवं तर नंतर पाणी पी. दुसरा ग्लास आणून देतो. आशिष, काहीच नाही झालं. काहीच झालं नाही? तू नक्की सत्यजितच्या घरी गेली होतीस ना, का कुठे मटकाला गेली होतीस? हा, मी तिथेच गेले होते. अगं मग काय झालं? काय तमाशा झाला सांग ना. सत्यजित मुधोळकर घरी नव्हता. मग थांबायचंच ना, तो येईपर्यंत वाट बघायची त्याची. नाही थांबले, कारण तिथे थांबण्यासारखं काहीच नव्हतं. आशिष, तुला एक सांगू, आज मला पहिल्यांदा जाणवतंय की मी कुठेतरी चुकतेय. हे बघ आशिष, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सत्यजित आणि मंजिरीचा संसार मोडू शकते, पण थोडं का होईना त्याचं दुःख मलाही होईल. तू काय येताना कुठे डोक्यावर पडलीस का? हा, काय झालं ते सांग ना नीट. का भेटला नाही सत्यजित तुला? सत्यजित मुधोळकर 4 दिवसांसाठी पुण्याला गेलाय. पुण्याला? पुण्याला कशाला गेलाय तो मारायला? कशाला म्हणजे, नवस केला होता त्याने मंजिरीसाठी, आणि तोच नवस फेडण्यासाठी तो पायी चालत पुण्याला गेलाय, दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला. खरं सांगू का, नवरा बायकोंमधलं इतकं प्रेम मी आज पहिल्यांदाच पाहिलं. असं का? तू एवढं नवरा बायकोचं प्रेम कधीच बघितलं नव्हतं आजपर्यंत? हा, तू हिंदी पिक्चर का नाही बघत ग? हा, त्याच्यात असं शिकवलं जातं, नवरा बायकोवर कसं खोटं खोटं प्रेम करायचं. त्यातून भरपूर शिकायला मिळेल तुला, प्रेम वगैरे. पण ते सगळं खोटं असतं, आणि हे सगळं खोटं खोटं करायचं त्यांना पैसे मिळतात. खरं प्रेम तर मी केलं होतं ग, माझ्या मनूवर. आणि तिचा तो बाप आडवा आला नसता ना. आणि तू काय कर, मला कौतुक सांगतेस त्या सत्यजितचं. पायी चालत गेला म्हणे इथे. मी तिच्यासाठी आयुष्यभरासाठी माझा पाय मोडून घेतला. त्याचं काय नाही. आता त्या सत्यजितचं देवावरच काय, पण स्वतःवरचा विश्वास सुद्धा कसा उडतो की नाही ते बघ. आता जोपर्यंत माझी सुडाची आग शांत होत नाही, तोपर्यंत मंजिरी कधीच सुखी होऊ शकत नाही. मंजिरी, मंजिरी, नाश्ता. हो हो, करते ना मी. कर ना. सत्याची आठवण आली ना? आई बघा ना, मला काही कल्पनाच नाहीये ते काय करताय.
म्हणजे रात्री कुठे राहिले असतील, कुठपर्यंत पोहोचले असतील, काहीच कळवलं नाहीये त्यांनी मला. मला काळजी लागून राहिली आहे ना त्यांची. मंजिरी, सत्याची काळजी तुला वाटणं साहजिक आहे बाळा. पण एक गोष्ट लक्षात घे ना, तो हे जे काही करतोय ना ते सगळं तुला बरं वाटावं म्हणून करतोय. मग त्याच्यासाठी तरी तुला खायलाच पाहिजे. त्याच्या गैरहजेरीमध्ये स्वतःची काळजी घेणं हे काम आहे तुझं, कळतंय का? आता तो इथे नसताना तू जर अशी आपल्या जीवाची आबाळ करून घेतलीस तर काय वाटेल त्याला? किती वाईट वाटेल. काय मला पटतंय तुमचं म्हणणं आहे, पण आता पडणे आणि बिळणे. तू खायला सुरुवात कर बरं. अगं सत्यजित करेल तुला फोन नंतर, नाही तर तू त्याला फोन कर, मग तर झालं. काय? गुड मॉर्निंग मावशी. गुड मॉर्निंग वहिनी. अरे अगदी वेळेवर आला. चल नाश्त्याला बस. नाही मावशी असू दे. अगं मधुरा एवढं प्रेमाने करते ना, 4 घास जास्तच खावे लागतात. ऐक, वहिनी, सत्यजितचा फोन येऊन गेला. तो साताऱ्यापर्यंत पोहोचलाय. पाहिलं ताई, म्हणजे यांनी विहंग भाऊजींना फोन केला पण मला नाही कळवलं. म्हणजे आपण रात्रभर काळजी करायची, यांच्या फोनची वाट बघायची, पण मी काय विचार करत असेल याचं काहीच पडलेलं नाहीये त्यांना. वहिनी, मला सत्यजितने पहाटे पहाटे फोन केला होता. त्यावेळी मे बी तुम्ही झोपला असाल म्हणून त्यांनी मला सांगितलं. याचे घराबाहेर असताना मला कशी झोप लागणार आहे? हे आता त्याला कसं कळलं नाही ते मला ठाऊक नाही. आणि तसं मला इथे यायचंच होतं. म्हणलं आपणच निरोप्याचं काम करूया. यायचं होतं म्हणजे काही काम होतं का तुझं? हो, हो, तसं महत्वाचंच काम आहे. पण मला वहिनींशी फक्त बोलायचंय. वडापाव. भाऊजी, भाऊजी काय झालंय मला सांगा ना. मधुराने पुन्हा वाद घातलाय का तुमच्याशी? नाही वहिनी, मधुराने अजिबात वाद घातलेला नाही. पण मला तसंच काहीसं महत्वाचं तुम्हाला सांगायचंय. भाऊजी काय झालंय मला प्लीज स्पष्टपणे सांगाल का? मला खूप दडपण यायला लागलाय आता. मधुराला गेले काही दिवस मळमळत आहे, तिला उलट्या होत आहेत. तुम्ही डॉक्टरांना दाखवलं का? काय काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणालेत, वहिनी खरं तर मला या सगळ्याचं खूप टेन्शन आलंय. डॉक्टरांनी सांगितलंय की मधुराची आता खूप काळजी घ्यावी लागेल, कारण तुम्ही आता बाबा होणार आहात. काय? म्हणजे आपली मधुरा? अहो भाऊजी काय हे तुम्ही एवढी आनंदाची बातमी, केवढं टेन्शन दिलं तुम्ही मला माहितीये. वहिनी म्हणूनच मी सकाळी सकाळी इकडे निघून आलो, कारण ही बातमी मला सर्वात पहिले तुम्हाला आणि सत्यजितला सांगायची होती. म्हणून मी आता बाहेर मावशींसमोर काही बोललो नाही. ओ चला चला, तुम्ही आता माझ्या बरोबर चला, मला मधुराला भेटायचंय. वहिनी एक मिनिट. आता ह्या अशा अवस्थेत तुम्ही अजिबात धावपळ किंवा दगदग करायची नाही. या अटीवरच मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. अहो त्या बाळाचा जन्म झाल्यावर तुम्हाला सगळी धावपळ करायची आहे. अहो मावशी होणार आहे मी बाळाची, हक्कच आहे माझा तो. धावपळ तर मी करणारच, आत्तापासून तयार आहे मी धावपळीसाठी.
वहिनी, पण आमच्या बाळाच्या यायच्या आधी त्याचा मावस भाऊ किंवा बहीण येणार आहे ना. हा वहिनी, मी आत्ताच्या आत्ता सत्यजितला ही बातमी सांगण्यासाठी फोन करतो. थांबा, त्याआधी मला मधुराला फोन करायचा आहे कुठे आमचं वेड? आहे घरीच. एक मिनिट. लावते. हॅलो मधुरा, अगं बोल दी काय? शुभेच्छा देण्यासाठी फोन केलाय मी तुला. विहंग भाऊजींनी सांगितलंय मला सगळं. चला आता आमची मधुरा आई होणार. आता बघच तू मजा, तुझे कसे कसे लाड पुरवते मी ते. पण आता एक बरं झालं, माझ्या बाळाबरोबर खेळायला आता 2-2 बाळं झाली. अगं कोण म्हणून काय विचारतेस? एक तुझं बाळ आणि एक स्वतः तू. तू सुद्धा एक बाळच आहेस अजून. काय नाहीतर काय, सारखी सारखी रुसत असतेस, चिडतेस काय, बोलत नाहीस. बरं ठीक आहे चल, मी नंतर फोन करते. काळजी घे. ओके बाय बाय. वहिनी, आज मी खूप आनंदात आहे. असं म्हणतात सुख जेव्हा येतं तेव्हा ते भरभरून येतं. आता आपल्या सगळ्यांचे सुखाचे दिवस सुरू झालेत. खरंय. अहो काय तुमचं संपलं नाही अजून? मी एक काम करू का, तुम्हाला कंपनी म्हणून 1 प्लेट आणखी मिसळ मागवते. दादा 1 प्लेट मिसळ द्या ना आणखी, आणि झणझणीत द्या प्लीज. ओ दादा, मिरच्या आणा ना, आणि थोडं पाणी पण आणा यांच्यासाठी. काय काका, झालं ना? हो. कुठं निघाला सा? देवाच्या दर्शनाला निघालो होतो. देवानंच खरतर वाटवर चालायला ठरवलंय. म्हटलं ते काय करायचं आता? आमच्या नाताला जोर झाला, तापानं फणफणला येतो. सगळं उपाय करून थकलो. शेवटी म्हटलं देवा चरणी जावं आणि गाण्यानं मांडावं. कुल देवताचं दर्शन घ्यायला निघालो. वाटेत एक देऊळ लागलं. म्हटलं माटा टेकावा. एका भामट्याने मागच्या माग आमच्या वाहना पळवल्या. असा ताणवानी पटकतो आम्ही. हे पण देवानंच देणं की. थांबा, घ्या. आता हे काय? अहो घ्या, जोडेच आहेत, घ्या. अरे कशाला एवढा तास दे? अहो ठेवा तुम्ही. बरं, आभारी. तुमच्या देवाला माझा बी नमस्कार सांगा. नक्की नक्की. चला येतो. किती झाले? हे पोऱ्या, या पाहुण्यांचं किती झालं रे? 3 मिसळ. 3 मिसळ पाव 60 रुपये. ₹60 3. हे तुमचे राहिलेले 40 रुपये. थँक्यू. हो थांबा कसं. नाही तुम्ही दिसताय चांगल्या घरातलं, पायात चप्पल नाही. हे अशा परिस्थितीत तुम्ही चाललाय कुठं?
पुण्याला निघालोय दगडूशेठच्या दर्शनाला. नवसासाठी का? असं का? म्हणजे असंच का? देवा मला हे दे ते दे, मी तुझ्या जवळ अनवाणी पायानो येतो, असंच का? बरोबर. काय हसायला का झालं तुम्हाला? अहो मी तुम्हाला नाही हसलो हो, तुमच्या देवभोळेपणाला हसलो. कसं आहे माहितीये का, तो वर बसलाय ना ते तुमच्या मनातलं माझ्या मनातलं सुख दुःख काय जाणणार आहे हो. ही इथली माणसं आहेत ना नुसती त्याच्याजवळ नतमस्तक होतात. देवा मला हे दे ते दे, नुसतं खोटंय थोतांडय. एवढं सगळं बोलताय तुम्ही पण डोक्याला टिळा लावलाय. टिळा का लावतो? हा टिळा लावतोय म्हणून तुमच्यासारखे 4 भाविक येऊन माझ्या हॉटेलात जेवतात आहे, म्हणून माझं हॉटेल चुणचुणीत चालतंय. कळलं काय? नाही, खरं सांगायचं झालं तर मी पण काही देवदेव करणारातलं नव्हे, नास्तिकच होतो म्हणा ना. पण सध्या माझी बायको गरोदर आहे. आता मागच्या आठवड्यात तिची परिस्थिती खूपच नाजूक झाली होती, हॉस्पिटलमध्ये होती. एका रात्री असं वाटलं की सगळे उपाय आता थकले, हताश झालो. मग त्याच्यासमोर उभा राहिलो आणि त्यालाच सांगितलं की बाबा हिला सुखरूप घरी येऊ देत, अनवाणी तुझ्या दारापर्यंत चालत येईल. आता त्यानं माझं ऐकलंय म्हटल्यानंतर मला जाऊन त्याचे आभार नको मानायला. चला येतो. हो थांबा गिराव. माझं सुद्धा एक छोटस कुटुंब होतं, बायको होती. डॉक्टरने मला सांगितलं बाबा रे तुझ्या बायकोची गरोदरपणात चांगली काळजी घे. तेव्हा मी गेलो तुमच्या त्या परमेश्वराकडं नतमस्तक व्हायला. नतमस्तक झालो, प्रार्थना केली. त्यावेळेला तुमच्या त्या परमेश्वरानं त्याच्या कानावर हात ठेवला असावं, म्हणून माझी प्रार्थना ऐकली नसावी. त्यात माझी बायको दगावली, मुलगी. या जगात मी एकटा पडलो. तो दिवस आणि आजचा दिवस त्याच्या पुढे मी कधी हात जोडला नाही, कधीही नतमस्तक नाही झालो. माझ्यावर एक उपकार करा, माझा फोन नंबर घेऊन जा. जेव्हा तुम्हाला मूल होईल ना तेव्हा मला जरूर कळवा. तेव्हा मला पटेल की देवानं माझं ऐकलं नाही म्हणून काय झालं. देव दुसऱ्याचं कुणातरी ऐकतोच नाही. या जगात देव आहे याच्यावर सुद्धा माझा विश्वास बस. पाहुणं कसं आहे माहितीये का, शेवटी हे मन आहे ना भाबडं असतं, कुणाचा तरी आधार शोधत असतं. आणि तोच आधार त्याचा असेल तर काय हरकत आहे. फोन कशाला, विश्वासा येऊन पेढे देईन तुम्हाला माझ्या बाळाचे. वाट बघा. येतो. मंजिरीचं डोहाळ जेवण तर झालं. आता लवकरात लवकर तुझ्या लग्नाचा मुहूर्त काढायला पाहिजे. माझ्या लग्नाचा मुहूर्त? म्हणजे माझ्या आणि सुहासच्या लग्नाचा? वाव, म्हणजे आमचं लग्न होत आहे फायनली. असं काय बोलतेस प्रिया? नाही कुठे काय, म्हणजे मला म्हणायचं होतं, मला काही माहिती नव्हतं म्हणून. तुमचा साखरपुडा झालाय प्रिया. आता फक्त आपल्याला तुमच्या लग्नाची तारीख तेवढी ठरवायची. त्यात तुला माहित नसण्यासारखं काय आहे? तेच ना, म्हणजे हे बघ मावशी, मला ह्या सगळ्यात काहीच म्हणायचं नाही. थांब ग, असं का बोललीस तू? तुझ्यात आणि सुहास मध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे? मी तुला मागेही एकदा विचारलं होतं पण तू मला सांगितलेलं नाहीये. आमच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये मावशी. अगं वाद घालण्यासारखं काही झालंच नाहीये. हे बघ, तुला ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना ती उत्तरं तुला सत्यजितच देऊ शकेल.